व्ह्युअर्स, आजची आपली रेसिपी आहे चुरमा लाडू. चला तर मग बघूया रेसिपी. त्यासाठी मी इकडं परात घेतली आहे. परातीमध्ये अ, हा एक हे 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. हे 1 कप 1 कपाचं मेजरमेंट कप आहे हा. आणि त्यानंतर अर्धा कप बेसन घेतलेलं आहे. तर मी पीठ अगदी दाबून वगैरे असं नाही घेतलं आहे, असं थोडंसं वरवर मी टाकलेलं. 1 कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप बेसनाचं पीठ हे आपण मिक्स करून घेणार आहे. यामध्ये रवाही टाकतात, माझ्याकडे रवा नव्हता, तर नेक्स्ट टाईम आपण फक्त बेसन आणि रव्याची रेसिपी, जी लाडूची रेसिपी ती बघूया. आता हे चुरमा लाडू गव्हाचं पीठ आणि बेसन हे असं छान पीठ मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर मी एका साईडला कपामध्ये 5 टीस्पून तूप मी गरम करून घेतलेलं. तर ते मेल्टेड तूप आपल्याला पिठामध्ये घालायचं आहे. तर ते मेल्टेड तूप आपण पिठामध्ये घालून आणि आपण थोडंसं ते पूर्ण मिक्स करून घेणार आहे पिठामध्ये. तूप मिक्स करून झाल्यावर आपण असं मुठळी घेऊन ते चेक करायचं आहे. त्याची जर असं मुठीमध्ये घेतल्यावर पीठ छान असं घट्ट होत असेल तर आपलं मोहन परफेक्ट झालं आहे. त्यानंतर त्याच कपामध्ये मी 1 कप हे मिल्क घेतलं आहे. हे दूध आपल्याला आता त्या पिठामध्ये टाकून पीठ मळून घ्यायचं आहे. 1 कप दूध आणि वरून थोडंसं लागलं तेवढं मी दूध यूज केलं. त्यानंतर दूध टाकून मी मळून घेतलं आणि मला परत थोडंसं पाणी टाकून मळावंसं वाटलं. मी थोडं पाणी शिंपडून परत मळून घेतलं पीठ. आणि त्यानंतर आपला जो पिठाचा गोळा तयार झालेला तो मी अर्धा तास बाजूला ठेवून दिलेला. त्यानंतर लाडूसाठी आपल्याला जे परफेक्ट पीठ हवं होतं, तर ते आपलं आता रेडी झालेलं आहे. ही पीठ आता अर्धा तास रेस्ट करून झाल्यावर आपल्याला याची मुटकुळे बनवून घ्यायचे. काही असं मुटकुळे बनवतात, काही असं गोल जे छोटेसे वडे असतात त्याप्रमाणेही त्या शेपमध्ये पण बनवतात. आणि हे सगळे मुटकुळे बनवून झाल्यावर एका साईडला मी पॅन ठेवला आहे. तर ते पॅन ठेवून त्यामध्ये तेल टाकून हे सगळे मुटकुळे आपल्याला छान गोल्डन ब्राऊन असं तळून घ्यायचे आहेत. पॅनमध्ये जेवढे मावले तेवढे मुटकुळे टाकून मी आता ते तळून घेतले. एक साईड बऱ्यापैकी फ्राय करून झाली आहे. आपल्याला या मुटकुळ्यांचा थोडासा ब्राउनिश असा थोडासा डार्क रंग हवा आहे, म्हणजे ते पीठ आपलं परफेक्ट शिजलेलं आहे हे आपल्याला समजेल. आणि आता मी ते साईड चेंज करून घेते. ह्याच पद्धतीने मी हळूहळू सगळे मुटकुळे तळून घेतले. माझे इथं लाडूसाठीचे सगळे मुटकुळे तळून झालेत. आणि सोबतच तळून झाल्यावर मी ते हाताने क्रश करून मिक्सरमध्ये टाकलेत. आणि त्यामध्ये आता हे 1/4 मेजरिंग कपने मी साखर घातली आहे. आणि साईडला जेवढे माझ्याकडे ड्रायफ्रूट्स होते ते मी अजून मिक्सरमध्ये छान बारीक करून घेतले. आता इथे तुम्ही बघू शकतात की जेवढं माझे मुटकुळे होते तेवढे फ्राय केलेले तेवढे सगळे मी मिक्सरमधून बारीक करून घेतले साखर टाकून. प्रत्येक वेळी मी थोडे थोडे मुटकुळे टाकून आणि त्यामध्ये थोडी थोडी साखर टाकून असं मी दळून घेतलं. मिक्सरमध्ये सगळं दळून घेतलं. आणि सगळं दळून झाल्यावर आता इथं काजू, बदाम, वेलदोडे आणि पिस्ता असं जेवढं माझ्याकडे ड्रायफ्रूट्स होते ते मी सगळे आता मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आणि ह्या मिश्रणामध्ये घालून दिलेत. तर चुरमा लाडू आता थोडं बनवत असताना थोडंसं जाड जे मुटकुळे राहिलेले ते मला थोडे जाणवत होते, तर मी ते साईडला करून घेतले.
आणि या पद्धतीने पीठ छान असं घासून झाल्यावर आपल्याला समजतं की कुठं जाड आहे पीठ, कुठं बारीक राहिलं आहे, तर आपण ते वेगळं करू शकतो. त्यानंतर आता हे या पद्धतीनेच आपलं जे परफेक्ट पीठ आहे हे झालेलं आहे. सगळं मी ते मिक्स केल्यावर ड्रायफ्रूट्सचं पावडर आणि चुरमाची पावडर सगळं मिक्स करून झाल्यावर आता मी मुठीमध्ये घेऊन चेक केलं तर परफेक्ट आपले लाडू बनत आहेत. तर यामध्ये आपलं सगळं परफेक्ट झालं आहे. मेजरमेंट, तूप, पीठ, सगळंच दूध, त्याच्यामुळे लाडू अगदी पटकन परफेक्ट असे वळले गेले. आणि जर तुम्ही या पद्धतीने बनवत असताना जर तुम्हाला वाटत असेल की पीठ आपलं मिश्रण लाडूचं कोरडं होतं आहे, तर त्यामध्ये तूप थोडंसं घालून थोडंसं परत परतवून घ्या कढईमध्ये. किंवा मग जर कोरडं वाटत असेल तर त्यामध्ये दुधाचा शिडका करून बघा. थोडंसं दूध शिंपडल्यावर लाडू असं बाइंडिंग व्हायला खूप छान मदत होते. या पद्धतीने पण करून बघा. मला इकडं दूध वगैरे टाकून असं बनवण्याची काही गरज पडली नाही, कारण की माझे परफेक्ट लाडू सगळं मिश्रणामध्ये सगळं परफेक्ट झालेलं, तर लगेच पटापट माझे लाडू वळला जात होते. आणि मी सगळ्या मिश्रणाचे ते लाडू बनवून झाल्यावर या डब्यामध्ये भरून घेतले. तर आता मुलांची स्कूल सुरू होते म्हटल्यावर आपल्याला काहीतरी असं करून ठेवावंच लागतं. तर मी आता माझे सगळे लाडू इकडं बनवून झाल्यावर आणि शेवटी जे माझं थोडंसं पीठ उरलं होतं ताटामध्ये, तर ते थोडं जाड वाटत होते. तर मी त्यामध्ये थोडंसं दुधाचं शिंपडून ते लाडू बनवून घेतले होते. आता तुम्ही इथं बघू शकतात की माझा लाडू किती परफेक्ट झाले. अगदी आरामात तो हाताने तुटला आहे. आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा. बाय.